बैलगाड्याचा घाट गर्दीनं गच्च भरला होता. उन्हातानात माणसं मिळेल ती जागा पकडून कशीबशी उभी होती. अधेऱ्या नजरेने ते एका बारीची वाट पाहत होते. महाराष्ट्रभर गाजलेली ती बारी होती जाण्या बैलाची. घाटातील एवढे सारे पब्लिक फक्त जाण्याचा बैलगाडा बघण्यासाठीच जमले होते. अनाउन्सरने जाण्याच्या बारीचा पुकारा करताच घाटाच्या आसपास असणारे पब्लिक सुद्धा घाटाकडे धावत सुटले होते. जाण्याचे नुसते नाव ऐकता क्षणी घाट तुडुंब भरून गेला होता. जाण्या म्हणजे बैलगाडा शर्यतीमधला किंग होता. तो ज्या घाटात उतरायचा तेथे तोच फायनल मारायचा. जाण्याला हार अशी माहीतच नव्हती. तो घाटाचा सम्राट होता. आजपर्यंत त्याने मालकाला रिकाम्या हाताने कधी घरी जाऊ दिलेच नव्हते. मालकाला अपयश येऊ दिले नव्हते. तो नेहमीच अंगावर गुलाल आणि भंडारा मिरवत घरी आला होता. बारी झाल्यावर वाजंत्र्यांचा जल्लोष, गुलाल भंडाऱ्याची उधळण, मालकाचा आनंदाने फुललेला चेहरा आणि सोबतीच्या माणसांचा विजयी हर्षोल्लास जाण्याच्या अंगवळणी पडला होता. त्याची त्याला सवयच लागली होती. नेहमीच बाजी मारणारा जाण्या त्यामुळेच अवघ्या जनतेच्या गळ्यातला ताईद बनला होता. आजही जाण्याची बारी घाटाच्या तोंडाशी लागली. 4-2 जणांनी कांड्याची बैल पुढे आणली. पाठीमागून गाड्याला जाण्याचा जोडीदार फकिऱ्या जुंपला. गाड्याला जुंपताना फकिऱ्याची नुसती धिंगामस्ती सुरू होती. तो अंगाला हात लावू देत नव्हता. त्याला बळेच दाबून धरावे लागत होते. घाटातील पब्लिक गाड्याची जुपणी डोळ्यात प्राण आणून बघत होते. जर फकिऱ्या बैलगाड्याला जुंपताना एवढा गोंधळ घालतोय तर जाण्या किती गोंधळ घालील असा विचार करत सगळे पब्लिक जाण्या कधी पुढे येतोय याची वाट बघत होते. अखेर जाण्या माणसांच्या गर्दीतून पुढे आला. त्याला 4-2 जणांनी पकडले होते, पण जाण्या शांत होता. त्याच्या अंगी अजिबात आक्रस्ताळीपणा नव्हता. एखाद्या राजासारखा तो ऐटबाजपणे पुढे आला आणि शांतपणे उभा राहिला. जुपणी करणाऱ्यांनी जशी जुपणी केली आणि जाण्याला इशारा केला तसा एवढा वेळ शांत असणारा जाण्या अंगात वादळ शिरावे तसा सुसाट सुटला. जाण्याच्या वाघासारख्या झेपा बघून अनाउन्सरचा आवाज क्षणाक्षणाला कडाडू लागला. जाण्याच्या तुफानापुढे फकिऱ्याची पार ससे होलपट झाली. जाण्याचा वेग फकिऱ्याला पकडता येईना. तो कमी पडू लागला, पण जाण्याने त्यालाही आपल्या बरोबर खेचले. बारी नेहमीप्रमाणे तुफान सुटली होती, पण हाय रे देवा, पळताना अचानक जाण्याच्या पुढच्या पायात खडा घुसला. टोकदार खडा नखीच्या मागे मांसल भागात शिरताच जाण्याच्या मस्तकात वेदनेचा आगडोंब उसळला. पायात शिरलेल्या खड्याने जाण्याचा वेग कमी झाला, पण पुढच्या क्षणाला तो पायाची पर्वा न करता वाऱ्यासारखा उधळला. पाय जमिनीवर टेकता क्षणी आत शिरलेला खडा जाण्याला मरणप्राय वेदना देत होता. त्या वेदना कशा बशा सहन करत जाण्या पळतच होता. अखेर जाण्याचा गाडा घाट पार करून पुढच्या हाळ्यामध्ये जाऊन थांबला. गाडा थांबता क्षणी जाण्याचे कान टवकारले. घाटातला जल्लोष काही त्याला ऐकू आला नाही. अनाउन्सरने अनाउन्स केले होते, पण सारा घाट शॉक बसल्यागत गप्प झाला होता. मालक आणि त्याचे जोडीदार जाण्याजवळ आले, पण तेही आनंदाने नाचताना दिसेनात. जाण्या गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण कधी होते याची वाट बघत होता, पण ना गुलाल उधळला गेला ना भंडारा उधळला गेला. वाजंत्री सुद्धा तोंड पाडून गप्प उभे होते. मालकाचा निराश झालेला चेहरा बघून जाण्याला धक्का बसला. आपले काहीतरी चुकले याची जाणीव त्या मुक्या जीवाला झाली. तसा तो सुद्धा सैरभैर झाला. त्याच्या पायात होणाऱ्या वेदनांचा त्याला मालकाच्या नाराज चेहऱ्यापुढे विसर पडला. जाण्या भरल्या डोळ्यांनी मालकाकडे बघत होता. आपल्या पायात घुसलेल्या खड्यामुळे आपण नेहमीसारखे वेगात पळू शकलो नाही आणि त्यामुळेच ही सगळी गडबड झालीये हे त्याच्या ध्यानात आले होते. मालकांनी आणि सोबतीच्या माणसांनी बैलगाडा गाडीत चढवला. बाकीचे बैल सुद्धा गाडीत चढवले, पण जाण्या काही केल्या गाडीत चढेना. तो सारखा घाटाकडे ओढ घेऊ लागला. जणू काही तो मालकाला म्हणत होता, मालक, आपण परत एकदा घाटात जाऊ. मी माझे सर्वस्व पणाला लावून पळे. यावेळी माझ्या दुखऱ्या पायाची सुद्धा मी पर्वा करणार नाही आणि तुमच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखा आनंद फुलवीन. मालक, तुम्ही फक्त मला एकदा घाटात घेऊन चला. घाटाकडे ओढ घेणाऱ्या जाण्याच्या मनात काय चालले हे मालकाला बरोबर समजले. मग जाण्याची समजूत काढत मालकाने त्याला थोपटत म्हटले, बाळ जाण्या, अरे तुझ्या मनात जे काही चाललंय ना ते कळतंय रे मला. अरे आपला नंबर आला नाही म्हणून तू अस्वस्थ झालाय हे आले माझ्या लक्षात. तुला पळताना खडा लागलाय हे सुद्धा समजलंय मला.
आणि त्यामुळेच तू लंगडत पळत होतास. आणि तुझ्या दुखऱ्या पायाने पळताना तुझा वेग कमी झालाय हे माझ्याच काय पण घाटातल्या प्रत्येक माणसाच्या लक्षात आले रे बाळा. अरे तुझ्यासाठी प्रत्येक जण हळहळत होता रे जण्या. हे बघ, यश प्रत्येक वेळी मिळायलाच पाहिजे असा काही नियम नाही. अरे अरे खेळात कधी हार होते तर कधी जीत होते. आणि बर का जण्या, माझा चेहरा पडलेला दिसतोय ना तुला, तो आपला नंबर आला नाही म्हणून नाही रे. अरे तुझ्या पायाला फार लागले की काय या काळजीने मी चिंताग्रस्त झालोय रे बाळा. चल आता शहाण्यासारखा गाडीत चढ. तुझा पाय मला पहिल्यांदा डॉक्टरांना दाखवावा लागेल. अरे आता इथं थांबून उपयोग नाही, इथली स्पर्धा संपलीये. पुढच्या वेळी आपण ठणठणीत बरे होऊन हा घाट नक्की मारू माझ्या राजा. असं म्हणत मालकानं जाण्याच्या पाठीवर थाप मारली आणि मालकाचे बोलणे समजल्यागत जण्या आज्ञाधारक मुलासारखा गाडीत चढला.